नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण बिब्बी या ठिकाणी आहोत आणि बिब्बीमध्ये आज संध्याकाळी भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे एक जाहीर अशी सभा घेण्यात येणार आहे आणि या निमित्ताने अनेक कार्यकर्ते पंचक्रोशीमधून या बिब्बी या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी येणार आहेत आणि ही सभा कशी असणार हे जाणून घेण्यासाठी आज आपण बिब्बी या गावामध्ये आलेलो आहोत आणि बिब्बी या गावातील अनेक कार्यकर्ते नेते मंडळी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सध्या उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजची सभा कशी होणार आणि नक्की या सभेचं स्वरूप कसे असणार आहे आणि या सभेला नेमकं कोण कोण येणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपले सहकारी मित्र श्री विशाल बोबडे आहेत. आज त्यांच्याशी चर्चा करूया. सर नमस्ते. नमस्कार. कशी असणार आहे सभा, काय सांगता सभेविषयी? सभेचं स्वरूप खूप मोठं आहे. ही सभा साधारण 6 वाजता चालू होईल, आपली 6 ते 10. आणि DK बोबडे यांचा आज वाढदिवससुद्धा आहे. त्यानिमित्ताने सुद्धा आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून आपण त्यांचा वाढदिवससुद्धा ह्यामध्ये घेतलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांचा सुद्धा स्नेह मेळावा सुद्धा आहे. नक्की या सभेला कोणाकोणाची उपस्थिती असणार आहे, काय सांगताल? आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आपले ज्येष्ठ नेते प्रल्हाद तात्या, अभि भैया, अजून विलासजी नलवडे यांची उपस्थिती आवर्जून असणार आहे. आणि आमदार साहेब सचिन दादा पाटील हे सुद्धा आपल्या सभेचे आकर्षण असणार आहेत. अनेक ज्येष्ठ नेते, मोठे मोठे नेते मंडळी आज बिब्बी या गावामध्ये येणार आहेत आणि खूप मोठी सभा मला वाटतंय आज होणार आहे. अशा या बिब्बी गावामध्ये पहिल्याच्यात काय शंका नाही. नक्की सभेचे मुद्दे काय असतील, काय वाटतंय? नक्की सभेमधून काय लोकांना मेसेज जाईल? सभेचे मुद्दे म्हणजे आपली जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये आपलं होऊ घातलेल्या हिंगणगाव जिल्हा परिषद गट आणि सासवड पंचायत समिती यांच्या निवडणुकीबाबतसुद्धा चर्चा होणार आहे त्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं जे दादांनी आत्तापर्यंत फलटण तालुक्यासाठी आदरणीय दादांनी जी फलटण तालुक्यासाठी कामे केलेली आहेत ते सुद्धा आपल्या माणसांच्यापर्यंत पोचवायचे आहेत. नक्कीच कामं, विकासाची काय कामं झालेली आहेत ती पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे. आता आम्ही पाहिलं की 2-4 दिवसापूर्वी बिब्बी या गावातून अनेक आरोप प्रत्यारोपही झाले. आज तशी काय घटना किंवा आज तसे काय आरोपांच्या फेरी होतील का विकासावरती चर्चा होईल, काय वाटतं तुम्हाला? नाही, आरोपांच्या फेरी होतीलच, पण जास्त चर्चा विकासावर होईल. कारण आपल्याला दादांनीच शिकवण आहे की राजकारण 10% आणि समाजकारण 90%. त्यानुसारच आम्ही त्यांच्या हाताखाली घडलेलो आहोत. मग त्यांच्या विचाराने आम्ही प्रभावित आहो. आज दादांची सभा होणार आहे. ती कमीत कमी आता एक 4-2 वर्षात कमीत कमी 7वी-8वी सभा आहे बिब्बीतली दादांची. आज मी पाहतोय की अनेक गावातील लोक तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये सुद्धा असेल, भारतीय जनता पार्टीची ताकद वाढते. अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आजही मला वाटते काही लोक प्रवेश करणार आहेत. तर काय स्वरूप वाटते, काय करतील प्रवेश लोक? नाही, तसं सांगता येत नाही. अजून प्रवेशाचं काय हे नाही, नक्की नाही आहे. पण बघूया प्रयत्न चाललेत. बघूया संध्याकाळपर्यंत. काय कारण आहे लोकांचं एवढं भारतीय जनता पार्टीकडे वळण्याचं आणि एवढा कल असण्याचं, काय वाटते तुम्हाला? भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात महत्त्वाचं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता दादा ताकद देतात. म्हणजे ताकद म्हणजे दुसरी काही नाही, दुसरं काही नाही. पण ज्यावेळेस एखादा कुठलाही कार्यकर्ता अडचणीत असेल, त्या वैयक्तिक कुठलेही काम आपण भैयासाहेबांच्याकडे घेऊन गेलो तरी ते काम हमखास होतं. पण आपण बी भैयासाहेब किंवा दादा असू द्यायचं, आपण बी चुकीचं काम करायचं नाही आणि कुणाला चुकीचं काम करून द्यायचं नाही. आमचं गाव बिब्बी गाव किंवा बिब्बी पंचक्रोशी आळजापूर सहित ते सर्व तात्यांना मानणारा वर्ग पहिल्यापासून आहे. आणि आम्ही तयार झालो अभिभायांच्या नेतृत्वाखाली. कारण अभिभायांनी आम्हाला अगदी सोसायटीसुद्धा असू द्या, अभिभायांनी आम्हाला सोसायटी लढवण्याची ताकद दिली. त्यामुळं आमचा पहिल्यांदा त्यांनी आत्मविश्वास जागृत केला. तर धन्यवाद विशाल बोबडे साहेब, आपण बोलला. यानंतर अंकुश देवकर साहेब, तुमचं नाव सध्या चर्चेमध्ये
फलटण तालुक्यामध्ये आहे आणि तुमची सुद्धा कामं आम्ही पाहिलेली आहेत. आता संध्याकाळी सभा आहे. माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज बिब्बी या गावामध्ये येणार आहेत आणि संध्याकाळी सभा खूप मोठी होईल. काय सांगचाल या सभेविषयी, काय वाटतं तुम्हाला? ह्या सभेविषयी सभा ही जोरात आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडायची बीबीच्या आपले सगळे कार्यकर्त्यांनी असं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. किती लोक येतील या सभेला, काय सांगचाल? सभेला 1,500 ते 2,000च्या आसपास लोक जमा होतील. काय मुद्दे असतील आणि काय कार्यकर्त्यांना काय तुम्ही नेमकं आव्हान करता? नाही, कार्यकर्त्यांना आव्हान आत्ता हो घातलेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या आपल्या संदर्भाविषयी आणि जे दादांनी विकास कामं जी केलेली आहेत जे खासदार असताना किंवा आत्ता सचिन पाटलाच्या आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाने जी कामं झालेली आहेत ती त्याचा आपण उल्लेखनीय विचार हे करूया. धन्यवाद साहेब. आता आपण पाहिलं की या कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आणि आज संध्याकाळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिब्बी या गावातून तोफ धडणार आहे. या तर संध्याकाळी पाहूया की नक्की सभा कशी होते. तर अनेक काही दुसरे कार्यकर्ते आहेत, तरी होते त्यांना इथं, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया की आज सभा आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची. तर काय वाटतंय सभेविषयी आणि काय सांगचाल, तुमचं मनोगत काय वाटतं नक्की? आज बिब्बी गावात आपल्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील जे गावे समाविष्ट आहेत त्या गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आपण स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे. स्नेहमेळाचं औचित्य असं की आपल्या गावचे ज्येष्ठ उद्योजक DK बोबडे यांची 61 पूर्तीनिमित्त आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तसेच तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन पाटील साहेब, तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सोळंके पाटील, स्वराज उद्योग समूहाचे पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर भैयासाहेब, तसेच संतकृपा उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन विलासरावजी नलवडे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून मला हिंगणघाटातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना जे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत त्यांना सगळ्यांना एक आवर्जून एक नम्र विनंती आहे की आजचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात नियोजन खूप मोठं आहे आजच्या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमासाठी आपल्या हिंगणगाव गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी बहुसंख्य अगदी तरुण कार्यकर्ते असतील, वयोवृद्ध असतील आणि लक्षणीय महिलांची संख्यासुद्धा जास्त असावी असे मला वाटतं. त्यांना या माध्यमातून विनंती करतो की आपण आपल्या गावातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी उपस्थित राहावं. धन्यवाद. तर हे होते बिब्बी या गावचे धडाडीचे युवा कार्यकर्ते श्री जयकुमार भोसले यांनी कार्यकर्त्यांना आणि गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांना असं आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही या सभेला हजर राहा. तर आज संध्याकाळी पाहूया की रणजितसिंह नाईक निंबाळकर आज संध्याकाळी आजच्या सभेमध्ये काय बोलणार, नक्की सभा कशी होणार, किती लोक येतील, आज संध्याकाळी आपण पाहूया. साथी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आजची होणारी सभा लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवणारच आहोत. ही सभा आपण सर्वांनी लाईव्ह पहा. आणि आज आपण बिब्बी या गावामध्ये आलो आणि आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते आज साथी न्यूज चॅनलला भेटला आणि आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला, त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. काय